हो त्यावेळेला दिसत होतो का? हा लाईव्ह सुरू झालं. ओके ओके. मित्र हो, जय भीम, जय संविधान आणि जय भारत. कला स्नेह संविधान महोत्सवामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. हे आपलं 4थं वर्ष आहे आणि दरवर्षी 19 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर कला स्नेह संविधान महोत्सव आपण साजरे करत असतो. आणि गेल्या 4 वर्षात वेगवेगळ्या क्षेत्रातले मातब्बर आणि विचार असलेली माणसं आपल्या विचारपीठावरून आजपर्यंत आलेली आहेत. आणि आजचे आपले पाहुणे आहेत सन्माननीय रेंदाळकर सर, संजय रेंदाळकर सर यांचं कला स्नेह संविधान महोत्सवामध्ये मी स्वागत करतो. सर आपलं खूप खूप स्वागत. रेंदाळकर सरांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊयात. संजय रेंदाळकर सर हे इचलकरंजी कोल्हापूर येथून आहेत आणि अतिशय विद्वान असं व्यक्तिमत्व आहे. मालती माने महाविद्यालयामध्ये सर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे गेल्या 26 वर्षांपासून राष्ट्रसेवा दलाशी ते जोडले गेलेले आहेत. राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामं त्यांनी केलेली आहेत. त्याचप्रमाणे गांधीचं करायचं काय हे त्यांनी लिहिलेलं नाटक, त्याचे जवळजवळ साधारणपणे 75 पेक्षा अधिक प्रयोग राज्यभर झालेले आहेत. मैदानी प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर त्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. तरुणांसाठी नेहमीच मार्गदर्शन करत असतात. माझ्यासारखे अनेक संविधान आणि या सगळ्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी रेंदाळकर सर म्हणजे एक हक्काची जागा आहेत. त्याचप्रमाणे संविधानाच्या जनजागृतीसाठी गेल्या अनेक वर्षापासून सरांचं काम आहे. तसंच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं 20 वर्षापासून सर काम करत आहेत आणि समाजातल्या समाजोपयोगी ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांवरती संजय रेंदाळकर सर वेगवेगळ्या पदांवरती आहेत. असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. आणि आज रेंदाळकर सरांचा विषय आहे शिक्षाकर्मींनी संविधानाकडे कसं पाहावं. गेल्या 4 वर्षामध्ये माझ्या पाहण्यात तरी हा विषय प्रथमच आलेला आहे आणि माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जी पिढी मुळातच शिक्षण व्यवस्था शाळेतून आपण सगळे तयार झालो त्यावेळेस ही संविधानिक मूल्य रुजणं किती गरजेचं असतं या सगळ्या गोष्टींवरती चर्चेतून प्रकाश टाकणार आहोत. तर आपण विषयाला सुरुवात करूयात. सर आपला विषय आहे शिक्षाकर्मींनी संविधानाकडे कसं पाहावं. त्या संदर्भाने मी आपल्याशी प्रश्न आणि एकूणच चर्चे दरम्यान आपण गप्पा करत पुढे जाऊयात. माझा पहिला प्रश्न असा आहे की शिक्षकांनी संविधान समजून घेतलं पाहिजे असं वाटतं का आणि का, किंवा शिक्षकांनी संविधान समजून घेतलं अशी परिस्थिती आताच निर्माण झालीये का याआधी शिक्षक संविधानावर काम करत होते. एकूणच त्या संदर्भाच्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपलं आकलन काय आहे. नमस्कार. आपण सगळेजण आज या निमित्तानं 26 नोव्हेंबरच्या पार्श्वभूमीवर 2 दिवस आधी म्हणजे 24 तारखेला संविधानाकडे शिक्षाकर्मींनी कसं पाहावं या विषयावर थोडा उहापोह करणार आहोत. आणि ज्या पद्धतीनं कला स्नेह संविधान महोत्सव 4 वर्ष सुरू आहे आणि ऑनलाईन असो ऑफलाईन असो ज्या पद्धतीनं तुम्हाला संविधानाबद्दल काही 4 गोष्टी करता येतात त्या भारतीय नागरिकांनी फार ताकदीने करायला हव्यात अशा पद्धतीची परिस्थिती आज मला जाणवते. 19 तारखेपासून 26 तारखेपर्यंत यावर्षी हा कला महोत्सव अशोक हृदय मानव आणि त्यांची टीम करते आहे. सगळ्यात प्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो की आपण खूप एक महत्वाचं असं काम करत आहात. कारण भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकानं जे काही करायला हवं त्या मूलभूत कर्तव्यामध्ये आपली जी राष्ट्रीय प्रतीक आहेत
किंवा जबाबदाऱ्याही दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपलं संविधान जाणून घेणं आणि स्वतःला आपल्याला समजल्यानंतर त्याचा प्रचार प्रसार करत राहणं ही सुद्धा आपली जबाबदारी असते. तर या अगदी. निमित्तानं दुसरी गोष्ट आहे, भारतीय संविधानाची 75वी स्वीकृती म्हणू किंवा आपण स्वीकृती झाल्यापासून अंमलबजावणीपर्यंत जो सगळा भाग होता तो गेली 75 वर्ष आपण पाहतोय. आणि ह्या बरोबर. 75 वर्षामध्ये संविधानानं जे काही आपल्याला दिलेलं आहे ते सगळं आपण समजून नाही घेतलं तर त्याची बरोबर. उपयुक्तता म्हणा किंवा त्याच्या असण्याचं ते जे औचित्य आहे याच्याकडे बरोबर. बघण्याचं गांभीर्य निघून जाऊ शकतं. म्हणून मला असं वाटतं की सर्वांनीच या विषयाकडे पाहताना भारतीय नागरिक म्हणून आपण जेव्हा पाहतोय ते शाळामध्ये जेव्हा आम्ही एका चौकटीत काम करतो, आम्हाला एक चौकट दिली काम करण्याची, म्हणून मी विषय बरोबर. मुद्दाम शिक्षाकर्मींनी संविधानाकडे कसं पाहावं म्हटलेलं आहे. आणि शिक्षाकर्मी याचा अर्थ माझा ओळख करून देताना आपण महाविद्यालय जरी म्हणाला असला तरी मी एका प्राथमिक शाळेतील शिक्षक आहे. आणि एक प्राथमिक अच्छा. शाळेतील शिक्षक असो किंवा तुम्ही जसं महाविद्यालय म्हणता तिथले प्राध्यापक असोत किंवा अगदी ज्या ठिकाणी शिक्षक बनतात ती अध्यापक विद्यालय असतील, अशा सर्व ठिकाणी आपण ज्या ज्या ठिकाणी शिक्षण घडतं त्या त्या ठिकाणी बरोबर. काम करणारा हा शिक्षाकर्मी असं मी मानतोय. आणि त्यांनी अगदी. आपल्या या भारतीय संविधानाकडं फार गांभीर्यानं आणि जबाबदारीनं पाहणं आवश्यक आहे असं मला वाटतं. एक तर तुमचा जो बरोबर. प्रश्न आहे की शिक्षकांनी याआधी हे समजून घेतलं का, शिक्षकांनी आतापर्यंत ह्या विषयाकडे ज्या पद्धतीनं त्यांची जबाबदारी आहे असं समाज सुद्धा त्यांच्यावर निर्धारित करतो. आणि जी आपल्या भारताची परंपरा आहे, संस्कृती म्हणून सांगितली जाते, त्याच्यामध्ये गुरुला जे स्थान आहे आणि दुसरीकडे भारत नावाच्या देशाच्या घडणीमध्ये जे संविधानाचं स्थान आहे, तर ह्यामध्ये एक संबंध आहे की पूर्वी सुद्धा गुरु म्हणजे असं म्हणतात एक सुविचार सांगितला जातो चाणक्याचा की गुरुच्या हातामध्ये विनाश आणि निर्माण दोन्ही पलत असतात किंवा त्याच्या हातामध्ये असतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की गुरु घडवूही शकतात आणि बिघडवूही शकतात. मग भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये जर आम्ही शिक्षकांनी जाणीवपूर्वक काही गोष्टी, अगदी माझ्याकडे बालवाडीचा वर्ग असो किंवा अगदी मी जर लॉ कॉलेजवर शिकवणारा प्राध्यापक असेल तिथपर्यंत कुणीही शिक्षक असू दे, त्याच्याकडे एक जबाबदारी येते की त्याला भारतीय संविधानाच्या चौकटीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना जगणं काय आहे. आणि त्याच्यामध्ये दोन बाबी येतात. खरं तर संविधान जेव्हा आपल्या समोर येतं तेव्हा एक तर ते मॅन्युअल आहे आपल्या जगण्याचं नियंत्रण करणारं. दुसरी गोष्ट कायदा आणि सुव्यवस्था नावाचा एक भाग असतो. जेव्हा मोठा समूह एका मॅन्युअलला मानत असतो त्यावेळेला ते मॅन्युअल माहीत करून घेणं सुद्धा जबाबदारी आपल्या सर्वांची असते. कारण तुम्ही जेव्हा मी भारतीय असं म्हणता त्यावेळेला तुम्हाला आपसुकच भारतीय संविधान लागू झालेलं असतं. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की हे कसं पाहणार आपण त्याच्याकडे, मी 3 मुद्दे त्याचे केलेले आहेत. एक तर ते मार्गदर्शक तत्व म्हणून आपल्याला सतत रस्ता दाखवणारा दीपस्तंभ आहे की जगण्याची काही मार्गदर्शक तत्व असू शकतात किंवा जी शासन प्रणाली असते किंवा जे काही लोकनेते आपण निवडून देतो त्यांनाही या देशाला कुठे न्यायचं आहे यासाठी मार्गदर्शक तत्व लागतात. दुसरी गोष्ट आहे ती प्रेरणा स्त्रोत म्हणून. प्रेरणा स्त्रोत आपल्याला कशाला म्हणता येतं, एक तर प्रेरणा स्त्रोतामध्ये आपण कधी कधी व्यक्तींना पाहतो आणि कधी कधी त्या व्यक्तींनी त्यांचं आयुष्य ज्या मूल्यांच्यावर जगण्याचा प्रयत्न केला ती मूल्य ह्यामधून माणसं प्रेरणा घेत असतात. एक जगण्यातून आणि ते जगण्यामागे असलेली जी मूल्य आणि जी प्रेरणा आहेत त्या सगळ्यांना आपण प्रेरणा म्हणून पाहू शकतो. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं की शिक्षण प्रक्रिया ही एक स्वतंत्रपणे एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण महात्मा फुलेंचं एक जी कविता म्हणू किंवा ज्या ओळी आपण नेहमी वाचतो की सारे अनर्थ एका अविद्येने केले, तर ती अविद्या घालवायची जागा ही शाळा आहे. आणि तिथं जी घडणारी प्रोसेस आहे त्याला शिक्षण आपण असं तथाकथित पद्धतीनं म्हणत आलोय. पण शिक्षण प्रक्रिया व्यापक आहे. शिक्षण प्रक्रिया फक्त शाळेच्या 4 भिंतीमध्ये घडते असं नाही. पण शिक्षण पद्धतीकडे आपण किंवा एक मूलभूत साधन म्हणून जेव्हा शिक्षणाकडे पाहतोय तर त्याही अर्थानं शिक्षणाचं मूलभूत साधन म्हणून संविधानाकडे पाहिलं पाहिजे. कारण संविधानाला समजून घेण्यासाठीचं शिक्षण हे पण त्याच्यामध्ये आहे. आणि शिक्षणाला आपल्या सगळ्या देशाचं जे मनुष्यबळ तयार करायचं आहे त्याच्यामध्ये तो माणूस शिक्षित असण्याचा जो भाग आहे त्याला त्या मागणीला, ही जी मागणी तयार होते ह्या मागणीला हक्क म्हणून जेव्हा संविधानानं
आपल्याला 2009 साली हक्क म्हणून जेव्हा तो दिला, त्याच्या अगोदर काय होतं की तथाकथित पद्धतीनं वर्ण व्यवस्थेप्रमाणे कोणाला तर शिकायचा अधिकार आहे, कोणाला नाही आहे. हा सगळा प्रवास करत आपण 2009 सालापर्यंत हक्क म्हणून त्याला मांडत नव्हतो, मागत नव्हतो. आणि आता या टप्प्यावर मात्र 2024 मध्ये आहोत, म्हणजे 15 वर्षात शिक्षण हक्काचं काय झालं असा जर विचार केला तर एक मोठा प्रवास झालेला आहे आपल्या सर्वांचा. आणि त्यातल्या गडबडींच्या बद्दल मी आता बोलणार नाही, पण मला असं वाटतं की संविधान हे काही केवळ कायद्याचा संच नाही आहे, तर ते मूल्याधिष्ठित दस्तऐवज आहे. मूल्य माणसाला जगण्याचा रस्ता दाखवतात. आणि ही मूल्य जर आम्ही लहान मुलांच्या मध्ये रुजवू नाही शकलो तर मात्र जसं म्हणतात ना की प्राणी जो असतो त्या प्राण्याला जर ट्रेनिंग दिलं तर अगदी हत्तीला आपण सर्कसीमध्ये स्टुलावर उभं राहताना पाहतो. आता ते ट्रेनिंग आहे, ते शिक्षण नाही आहे, ते ट्रेनिंग आहे. त्याच्या वर्तनाला नियंत्रित केलेलं आहे फक्त, कारण त्याचा मेंदू विकसित नाही आहे. पण माणसाच्या बाबतीमध्ये मात्र शिक्षण ही गोष्ट अशी आहे की त्याच्या जगण्याचं जे काही मूल्य असू शकतं, जगण्याला जो काही एक शिस्तबद्ध भाग असू शकतो, तो सगळा शिक्षणाच्या माध्यमातून घडणार आहे. आणि म्हणून आपण संविधानाकडे जेव्हा जेव्हा पाहतोय तो एक मूल्याधिष्ठित दस्तऐवज आहे, जो स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता याचा पाया घालतो. आणि ह्या गोष्टींची गरज फक्त मोठ्या समूहाला असते असं नाही, तुमच्या घरामध्ये सुद्धा जी 4 चौकटीमध्ये माणूस जन्मला की त्याला पहिल्यांदा चिकटतात त्याचे कुटुंबीय, मग त्याची गल्ली, मग त्याचं गाव, आणि हे सगळं असं जो त्याचा परीघ वाढत जातो, त्या सगळ्या परिघावर त्या माणसाच्या पिलाला आपल्याला जनावर बनवायचं आहे की चांगल्या पद्धतीचा त्या सर्व नियमांना पाळणारा आणि त्याच वेळेला आपल्या प्रगतीबरोबर देशाच्या प्रगतीला हातभार लावणारा नागरिक बनवायचा आहे. हे सगळं जे अवलंबून आहे ते मला वाटतं संविधान, शिक्षण आणि शिक्षणातलं संविधान अशा दोन्ही गोष्टींचा एक परस्पर पूरक भाग आम्हा शिक्षकांना पूर्ण करायचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आजचा जो विषय आहे तो तुम्ही छान पद्धतीने निवडला आणि मला त्याच्यावर बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी पहिल्यांदा धन्यवाद देतो. कारण हे आमचं आत्मचिंतन हे शिक्षकांनी करायची, कारण 12वी डीएड झालेली जी मुलं आहेत माझ्यासारखी, ती किती जण पुढे BA करताना राज्यशास्त्र, समाजशास्त्र घेऊन अभ्यास करून पुढे सरकतील किंवा त्याच्यामध्ये उच्च पदवी घेऊन MA करतील, PhD करतील, तर त्या संधी घेणारे शिक्षक ही संख्या फार कमी असताना दिसते. पण संविधान हा असा विषय आहे की जो सर्व आपल्या जगण्याला व्यापून आहे. आपल्या आजूबाजूच्या घटना, आजूबाजूला जे घडणारे काही ज्या समस्या असतात किंवा ज्या संधी असतात ह्या सगळ्याला व्यापून राहणारा विषय आहे. त्यामुळे शिक्षकांनी तर फार डोळसपणे याच्याकडे बघायला लागणार आहे. आणि या पुढच्या विवेचनामध्ये 1 तासभर आपण बोलणार आहोत, तर त्याच्यामध्ये जे 2-3 टप्पे मी केलेत ही प्रस्तावना वजा मी आता इथे या ठिकाणी बोललेलो आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की याचं जे शिक्षण घडणार आहे, या सगळ्यांचं ज्यातून शिक्षण घडणार आहे, आणि जेव्हा माझ्यासारखा एखादा तरुण शिक्षक इथं बोलत असतो तेव्हा त्या मांडणीला काही जण टीका करत किंवा काही जण समजून घेत पुढे आणखीन हा विषय कसा चांगल्या पद्धतीनं नेटका करता येईल, अजून सुव्यवस्थित गोळीबंद करून याची काही मांडणी होऊ शकते का, ही सुद्धा मी संधी, म्हणजे एका विषयाला मी तोंड फोडतोय. आणि तुम्ही जसं म्हणाला की हा विषय फारसा अशा चर्चेमध्ये या पद्धतीनं मांडला गेलेला नाही आहे. मोठे मोठे विचारवंत, कायदेतज्ञ येतात, जसं की आपल्याकडे खोब्रागडे सर आले, भगत सर सांस्कृतिक अंगानं बोलले, किंवा आपल्या याच्या अगोदरच्या मांडणीमध्ये सांस्कृतिक अंगानं मांडणी झाली. पण शैक्षणिक अंगानं सुद्धा या विषयाचं जे महत्व आहे ते अधोरेखित व्हावं म्हणून जाणीवपूर्वक हा विषय आपण निवडलेला आहे. पुढे बोलताना मी आता माझ्या विषयाला सुरुवात करताना एक तर काही मुद्दे असे आहेत की जे मूल्यनिष्ठ शिक्षण असावं लागतं. आपल्याकडे काही वर्षापूर्वी मूल्य शिक्षण नावाचा एक विषय आला आणि काहींना असं वाटायला लागलं की मूल्य अशी शाळेत शिकवून मुलामध्ये रुजतात का, म्हणजे आम्हाला पण मूल्यमापन शिक्षण असा एक तास असायचा, पण तो अजूनपर्यंत एवढा काही लक्षात आला नाही. म्हणजे मूल्य शिक्षणाचा विषय सुरुवातीला अर्धा तास जो परिपाठ व्हायचा, त्याच्यामध्ये काही प्रार्थना असायची, बातम्या सांगितल्या जायच्या, एखादं म्हण सांगितली जायची, जनरल नॉलेजचं काही सांगितलं जायचं. पण त्याच्यामध्ये जी 10 मूल्य सांगितली होती ती 10 मूल्य कुठेतरी आपल्याला ह्या प्रास्ताविकेमध्ये कुठे ना कुठेतरी दिसतात.
ती वेगळी नाही त्याच्यापासून. एक तर भारताच्या संविधानाचं प्रास्ताविका नावाचा जो भाग आहे, खरं तर 3 भागामध्ये संविधान विभागलेलं आहे आणि त्याचं जे गेटवे आहे, दारावरच आपल्याला दिसतं की तुम्हाला म्हणजे आम्ही भारताचे लोक जे आहोत हे आम्हालाच अर्पण करणारं एक डॉक्युमेंट आणि त्याच्यामध्ये आम्ही स्वतःला ॲश्युअर करतोय की आम्ही स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय देणार आहोत. आणि त्यासाठी जी एक व्यवस्था लागते ती व्यवस्था आपल्याला म्हणजे राजकीय अंगानं म्हणा किंवा एक प्रशासन म्हणून म्हणा, त्याला काही गुणधर्म असावे लागतात, काही त्याची वैशिष्ट्य तयार केलेली आहेत. त्याच्यामध्ये सार्वभौमत्व येतं, धर्मनिरपेक्षता येते, लोकशाही असण्याचा भाग आहे, गणराज्य असण्याचा भाग आहे, समाजवादी असण्याचा भाग आहे. तर ह्या आहेत त्याच्या स्वरूपाबद्दल. हे ॲश्युअर कोण करणार? ही व्यवस्था ॲश्युअर करणार. पण देणार काय? स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय. आणि ह्या चारही गोष्टी हातात हात घालून चालतात. त्यातलं कुठलंही एक सुट्ट करून तुम्ही मागू शकत नाही. हो, आता जसं आपण तुम्ही उल्लेख केला की सार्वभौम, न्याय, विचार, अभिव्यक्ती, स्वातंत्र्य, बंधुता. तर म्हणजे आता आमचंही निरीक्षण असं आहे की मोठ्या माणसांना सुद्धा जे वेल एज्युकेटेड आहेत अशांना सुद्धा हे शब्द जड जातात. मग विद्यार्थ्यांच्या पातळीवरती ह्या गोष्टी पेरणं जरा जोखमीचं म्हणण्यापेक्षा अवघड काम आहे. मग त्याच्यावरती कसं काय आपण करू शकतो? मी या विषयावर माझा शेवटचा भाग आहे त्याच्यामध्ये शिक्षकांनी आणि विशेषतः जे काही फेलोशिपच्या अंगाने काही जण काम करत असतात, ज्यांना संविधान समजून सांगण्याचं काम दिलेलं आहे आणि त्यांना त्या पद्धतीचे टास्क दिलेले आहेत, तर त्यांनाही मदत होईल अशा पद्धतीचा भाग मी माझ्या या मांडणीच्या शेवटीला बोलणार आहे. आणि ते खूप महत्वाचं आहे, कारण नुसता मांडणी उपयोगाची नाही, त्याला कृती दिली पाहिजे, त्याला उपक्रम, त्याला अभियान जोडण्याची फार गरज आहे. एक तर मूल्यनिष्ठ शिक्षणाचा पाया, हे शिक्षण आहे त्याला मूल्यनिष्ठता देण्याचा जो भाग आहे तो ह्या आपल्या संविधानाने केलेला आहे. जी प्रास्ताविका आहे ती सुद्धा आपल्याला समजून घेणं फार महत्वाचं आहे. साधी गोष्ट आहे की लोकशाही जेव्हा आपण नुसता शब्द वापरतो तेव्हा लोकांनी लोकशाहीला जी 5 वर्षात निवडणूक होते, मग ती ग्रामपंचायतची असो, नाही तर विधानसभेची असो, नाही तर लोकसभेची असो, किंवा छोट्या मोठ्या निवडणुका त्यांना दिसतात कुठे कुठेतरी, तर त्याच वेळेला फक्त लोकशाही समोर उभी आहे असं लोकांना वाटतं. पण प्रत्यक्षात लोकशाही ही जीवनमूल्य. ते जेव्हा तुम्ही चौघे घरामध्ये फॅमिली मेंबर म्हणून राहत असता तेव्हा सुद्धा छोट्यात छोटी गोष्ट ठरवताना आम्ही 4 जण एकमेकाला विचारात घेतो का? जर ती त्या घराची गरज आहे आणि त्या घरासाठी तो निर्णय घेतला जाणार आहे, तर अगदी छोट्यात छोटं मूल असे ना, ते भले अज्ञान असो सज्ञान असो, त्याला त्या प्रक्रियेमध्ये सामावून घेतो का? इथून लोकशाही सुरू होत असते. आणि या पद्धतीनं त्या प्रत्येक एका शब्दाला आपल्याला जाणून घेताना असं वाटतं की प्रत्येक शब्द समजून घेताना आपल्याला एका प्रशिक्षणाची गरज आहे. आणि हे प्रशिक्षण सुद्धा आपल्याला प्रास्ताविकेला घेऊन जावं लागेल सुरुवातीला, कारण मी अनेक कार्यक्रम पाहिलेत, तर प्रास्ताविकेवर बोलणं म्हणजेच संविधान समजून घेणं अशा पद्धतीचं साधारणपणे तोंड ओळखीचे जे क्रॅश कोर्सेस आता आपल्याकडे डेव्हलप झालेले आहेत, त्याच्या बरोबरीनं जे मूलभूत अधिकार आपल्याला मिळत आहेत, ते मूलभूत अधिकार म्हणजे असं कुठेही गेलं ना तुम्ही, अशोक मी तुझ्यावर काम करतो संवादक म्हणून, मला काय फायदा, असा जो प्रश्न विचारला जातो, तर संविधानाकडे आम्ही का बघू, संविधानाचा आम्हाला काय फायदा असं विचारण्याचा भाग सुद्धा आपोआपच ज्यांना संविधान म्हणजे काय माहित नाही त्यांच्याकडून येत असतो. एक तर आपल्याला मिळालेला जो प्रत्येक मूलभूत अधिकार आहे, म्हणजे जे आता मी तुमच्याशी बोलतोय ही गोष्ट असेल, किंवा मी रस्त्यावर जाऊन काहीतरी विकेन, किंवा मी शिक्षक म्हणून काम करेन, तर मला इथे व्यवसाय स्वातंत्र्य, हे सगळे अशा पद्धतीचे जे काही अधिकार आहेत, हे सगळे अधिकार मला समजून घ्यायचे असतील तर मला परत संविधानाकडे जावं लागतं. मी परवाच आपल्याला लक्षात येईल की 2023 सालचं नव्या पद्धतीचं जे एडिशन आपल्याला आता महाराष्ट्र शासनानं मराठी आणि इंग्रजी अशा पद्धतीचं दिलेलं आहे, तर हे डॉक्युमेंट माझ्याकडे 2014च होतं. मी 2014चं माझ्या मित्राला देऊन टाकलं आणि त्याच्या पुढचं त्याच्यामध्ये आता जी काही घटना दुरुस्ती होते आहे, म्हणजे हे डॉक्युमेंट अपडेट होत चाललेलं आहे. माझ्याकडे जेव्हा 1950चं जे संविधान होतं त्याच्यावर सुंदर चित्र काढलेली आहेत, हातानं जे रेखाटलेली होती, तिथपासूनचा प्रवास आता माझ्याकडे जी 2023ची आवृत्ती आहे, आणि इथून पुढे बदल होऊ शकतात. अर्थात ते बदल करण्याची एक पद्धत आहे आणि त्या प्रत्येक बदलामागे जे अधिष्ठान असावं लागतं, जी चर्चा व्हावी लागते, त्या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील, कारण त्या थेटपणे
आपल्या जगण्यावर परिणाम करत असतात. आणि हे जे मूलभूत अधिकार आहेत ते सुद्धा समजून सांगण्यासाठी माझ्या मुलांना, माझ्या शाळेतल्या छोट्या छोट्या मुलांना, ते अगदी बालवाडीला असोत, ते माध्यमिक शाळेत असोत किंवा अगदी कॉलेजची मुलं असतील, तर त्यांच्या शिक्षकांनी आपल्या घरात मुलांना करण्याचा भाग म्हणून तुम्ही ज्या 4 गोष्टी सांगता, तसं हे देशाच्या स्तरावर तो नागरिक गोष्टी किंवा जे त्या नियमांना फाटा देऊन, जे काही संविधानिक मूल्य आहेत त्याला फाटा देऊन त्याचं शिक्षकांनी त्याच्याकडे फार गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. मानवाधिकार हे शब्द एका वयाच्या टप्प्यावर केव्हा कळतात आपल्याला? तीच गोष्ट जर शालेय वयात मुलांना जर कळाली, तर काहींना असं वाटतं की मुलं प्रश्न विचारती होतील, मुलं आम्हाला जाब विचारतील. कारण आपण असं पाहतो की काही इंग्रजी चित्रपटामध्ये आपण पाहिले, कारण आपण जाऊन अमेरिकेत राहून ते अनुभवू शकत नाही, पण अनेकांनी ते आपल्याला आता जग जवळ आलेलं आहे. तर लहान मुलाला त्याच्या आईबाबांनी जरी मारलं तरी सुद्धा तो 911 वर कॉल करून पोलिसांच्याकडे तक्रार करू शकतो. आणि त्याचं रक्षण, त्याच्या मानवाधिकाराचं रक्षण करण्यासाठी तिथले पोलीस मिनिटाच्या 5व्या म्हणजे वेळेला तिथं आलेले असतात ते, आणि ते विचारतात की आम्हाला अशी अशी तक्रार तुमच्याबद्दल आलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथल्या संविधानाला, तिथल्या मॅन्युअलला फॉलो करत तिथल्या नागरिकांना मिळतात. तसं माझ्या भारतातल्या मुलांना सुद्धा जे मानवाधिकार आहेत ते वयाच्या योग्य टप्प्यावर त्यांना सांगितले पाहिजेत. तर ती गोष्ट मला या निमित्तानं महत्वाची वाटते. दुसरी गोष्ट, हे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे. एक तर आपला देश इतकी 75 वर्ष तुकडे तुकडे न होता ज्या पद्धतीनं बांधला गेला, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण मला वाटतं की ते भारतीय संविधान आहे, की ज्याच्यामुळे हे एकसंघ राहिलेलं आहे. आपल्याकडे एवढी विविधता आहे, विविधतेने संपन्न असलेला देश म्हणून जगभर याची ओळख आहे. आणि ह्या सगळ्याला एकत्र बांधण्याचा जो दस्तावेज म्हणून आपण सगळेजण पाहतो, तर ह्या राष्ट्रीय एकात्मतेचं महत्व जर मुलांना मला सांगायचं असेल, तर त्याच्या आजूबाजूला तसं काही घडतं का, त्याच्यामध्ये त्याला एकात्मता अनुभवता येईल, तर ती सगळी एकात्मता मला हे भारताचं संविधान शिकवत असतं. जेव्हा आम्ही भारताचे लोक म्हणतो, तेव्हा तिथं ना तो हिंदू आहे, ना तो मुसलमान आहे, ना बौद्ध आहे, ना शीख आहे, ना ईसाई आहे. ही ओळखच त्याला आम्ही मध्ये परिवर्तित करते. जसं आम्ही स्वामी सरांचा जो अभंग म्हणतो, देश ना राजाचा ना एका धर्माचा, आता हा सर्वांचा, सर्वांसाठी. पूर्वी सगळे मी 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 अशा पद्धतीने वावरायचे, पण त्याला आम्ही ह्या कन्सेप्ट मध्ये आणण्याचं काम, वी द पीपल इथं आणून ठेवण्याचं काम भारतीय संविधानानं केलं. आणि याचं महत्व जर आम्ही मुलांना लहानपणी नाही सांगू शकलो, तर मुलं वेगवेगळ्या अहमगंडानं पछाडलेली अशी दिसू शकतात. कोणी त्याच्या जातीचा अभिमान मिरवेल, कोणी त्याच्या दिसण्याचा, म्हणजे काळं गोरं हे दिसण्याचा भाग असतो, आणि त्याच्याच पद्धतीनं त्याच्या धर्माचा गंड त्याला येऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी विरघळून राष्ट्रीय एकात्मतेच्या बाबतीमध्ये हे सगळं तुम्हाला घरी ठेवून, तुम्हाला त्या ठिकाणी समूहात येताना एक समान तत्व घेऊन आपल्याला राहावं लागतं. तर ती गोष्ट मला मुलांना शिकवावी लागणार आहे शाळेमध्ये. त्याचबरोबर संविधान शिक्षणाचं मार्गदर्शन करतं. हे जे लोकशाही शिक्षणाचा जो आधार आहे, एक तर लोकशाही शिक्षणाचा आधार आहे आणि शिक्षणाला लोकशाहीचा आधार, अशी दोन्ही पद्धतीनं पाहताना विचार, व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, ह्या सगळ्या गोष्टी मला संविधानामुळे मिळालेल्या आहेत. तर ती गोष्ट समजून घेताना मुलांना आपण असं सांगितलं पाहिजे, शिकवलं पाहिजे की तुझं स्वातंत्र्य तुला उपभोगता येईल, पण ते इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा न आणता. जसं की तुम्ही रस्त्यावर जाता, तुम्हाला एखादा सण साजरा करायचा असतो, पण त्यावेळेला तो सण साजरा करण्याची एक पद्धत आपल्याला संविधान शिकवतं की माझ्या साजरा करण्याच्या, आनंद साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये अन्य लोकांना त्रास होण्याचा भाग जर असेल, तर मी स्वतःला बंधन घातलं पाहिजे की मला अशा पद्धतीने वागायची परवानगी संविधान देत नाही. आणि मग अशा वेळेला कोणीतरी म्हणतील की मग ह्यांचं चालतं का, त्यांचं चालतं का, असं म्हणत जर सर्वांनीच नियम धाब्यावर बसवले, तर मला असं वाटतं, जे असं म्हणतात ना की तिथं शांतता सुव्यवस्था राहणार नाही, अराजक तयार होईल वगैरे वगैरे, चढत्या क्रमाने अराजकाकडे जातं ते. तर ही गोष्ट मी शाळेतच मुलांना शिकवली पाहिजे. जेव्हा मुलं वर्गामध्ये बोलत असतात, मांडत असतात, तेव्हा सर सांगतात, बाळ तुझं ऐकलं जाईल,
पण अन्य लोकांनी शांत बसायचंय, एकटा मांडणी करून सर्वांनी ऐकायचंय, नंतर दुसऱ्यांना मांडणी करायची, तिसऱ्यांना मांडणी करायची आहे. आणि मग त्याच्यामध्ये जी विवेकी मांडणी असते, जी सर्वांना घेऊन जाणारी, सर्वांची प्रगती घडवणारी जी मांडणी असते, आणि याच्यावर आपल्या अगोदर अनेक धुरीणांनी संविधान बनवतानाच ही मांडणी संविधान सभेमध्ये केलेली आहे की कशामध्ये आमचं हित आहे, कशामध्ये आमच्या भारतीय समूहाची प्रगती आहे, याचा विचार आपल्या बापदादांनी कधी करून ठेवलेला आहे. हे जर आम्ही आज समजून घेतो नाही, काही जण म्हणतील की झालं 75 वर्ष, आता ते जुनं झालं टाकून द्या, किंवा काही जण असं म्हणतील की ते इकडून तिकडून गोळा केलेली मिसळ आम्हाला नको. पण मित्रांनो, संविधान सभेची निर्मिती आणि त्या पद्धतीनं संविधानाचं जे अस्तित्व आता आपल्या समोर आहे, हे आपण कधीतरी समजून घेणार आहे की नाही. जर तुम्ही राज्यसभेनं बनवलं, ते जर आपल्याला युट्यूबला उपलब्ध आहेत, तर जाणीवपूर्वक थोडं आयुष्याचं महत्वाचा वेळ काढून ते बघा, तर तुम्हाला समजेल की किती कष्टपूर्वक, किती विचारपूर्वक आणि किती साकल्यानं, साकल्य असा शब्द आहे, सर्वसमावेशकता अशी जी असते, आणि अत्यंत समर्थपणे भारतीय नागरिकाला जगाच्या पटलावर आपलं नाव उंच करण्याची संधी देणारं संविधान आपल्या हातात जर पडलं असेल, तर आम्हा सर्व शिक्षकांची जबाबदारी आहे की ती त्या मुलाला समजावून सांगणं. म्हणून सुद्धा आजच्या विषयाचं महत्व आहे. भेदभाव टाळण्याची शिकवण मुलांना वर्गात लागू होत असते. आपण दरम्यानच्या काळामध्ये पाहिलेलं आहे की काही गोष्टी अशा झालेल्या आहेत की शिक्षकांनी स्वतः म्हणून त्या ठिकाणी पाण्याच्या हंड्याला हात लावला म्हणून त्या शिक्षकानं शिक्षा केलेलं आपल्याला माहिती आहे. किंवा उन्हामध्ये गरम फरशीचे चटके बसावेत अशा पद्धतीनं मुलाला बसवलेली घटना घडते. खरं तर माणूस तरी आहोत का आपण, अशा पद्धतीचा प्रश्न पडावा अशा ह्या गोष्टी पण ह्या शिक्षण क्षेत्रात घडल्या, याचं मला जास्त दुःख वाटतं. एका शिक्षकानं ही ट्रीटमेंट त्या मुलाला दिली. या माणसांच्या पिलांना काहीतरी 4 चांगल्या गोष्टी शिकवायचं म्हणून त्यांच्या आई बापांनी तुम्हाला त्या शाळेमध्ये पाठवलेलं होतं, आणि तुम्ही अजून तुमच्या जातीचा, धर्माचा किंवा आणि अन्य काही गोष्टींचा जो काही डोक्यामध्ये ती तथाकथित प्रतिष्ठा घेऊन काही शिक्षक वावरतात, त्यांनी जाणीवपूर्वक ते प्रतिष्ठेचं घोंगडं आपल्या घरामध्ये ठेवून शाळेमध्ये जावं. आणि तिथं जी समोर मुलं आहेत ती विविध जाती धर्माची असणार आहेत, विविध परिस्थिती, म्हणजे आपण असं म्हणू शकतो गरीब मुलं असू शकतात, मध्यमवर्गीय असू शकतात, अतिश्रीमंत असू शकतात, तर त्या सगळ्यांना एकत्र कुठलाही भेदभाव त्यांना शिकवायचा नाहीये, अशा पद्धतीचं सगळं जे काय आहे ते आपल्याला संविधान सांगतं. हा समानतेचा आदर्श, ही जबाबदारी आपल्यावर विहित करतं ते भारतीय संविधान, आणि ह्याला कॅरी फॉरवर्ड करावं लागतं. संविधानाचं पुस्तक आमच्या शाळेत एका काचेच्या पेटीत आपण जर ठेवलं तर तुम्हाला एका निकषामध्ये मार्क मिळतील की संविधान शाळेमध्ये लावले का, पण त्याच्यासाठी ते तिथं ठेवायचं नव्हतं. ते संविधान आमच्या मुलांना समजेल का, ती मुलं पाहतील का, मुलं त्याच्यामध्ये जाऊन त्याच्यामध्ये ज्या गोष्टी समजून घ्यायच्या होत्या ह्या पद्धतीचे कार्यक्रम होतील का, हे मला जास्त महत्वाचं वाटतं. आणि शिक्षकांची ती जबाबदारी होती, मुलांनी ते पाहिलं पाहिजे. पण मला माहिती आहे ते कायद्याचं पुस्तक आहे, ते वकिलांनी अभ्यासावं. अशा पद्धतीचे गैरसमज पसरवण्यापेक्षा आपल्या ज्या बाबी सोप्या करून सांगता येतील आणि ज्या गोष्टी आचरणाच्या स्तरावर आणता येतील, जेणेकरून मोठा भारत शाळेच्या छोट्या खोलीमध्ये असतो, जेव्हा सगळ्या जाती धर्माची मुलं शाळेत येतात तेव्हाही त्यांना ते सगळं व्यवस्थित चालावं, शांततामय मार्गाने चालावं, यासाठी तुम्ही मंत्रिमंडळ बनवता, त्यासाठी निवडणूक घेता, त्यासाठी त्या मुलांचे नीती नियम तयार करता, या सगळ्या गोष्टी आपल्याला घडताना दिसतात. त्यावेळेला मला वाटतं की आपण छोटा भाग संविधानाचाच मुलांना शिकवत असतो. तो निर्दोष करायचा, किती निर्दोष करायचा, याच्यासाठी जरूर आपण काही प्रयत्न करायला हवेत. अगदी. एकतर संविधान नागरिकशास्त्राचं साधन आहे. बरेच जण असं म्हणतात की नागरिकशास्त्र जसं ऑप्शनलला पडलं, 10 मार्कात गेलं तिकडे, तसं आपल्या मुलांच्या जगण्यामध्ये नागरिकशास्त्र उतरलेलं दिसत नाही. जर हे नागरिकशास्त्र 100 मार्कात झालं असतं तर जो राज्यशास्त्राचा पेपर माझा मुलगा कधीतरी पदवीला गेल्यानंतर तो स्वीकारतो, त्याच्या अगोदर जर त्याला ती सगळी वाटणी, म्हणजे त्या कंटेंटची जी वाटणी होती, तो जो मजकूर किंवा तो जो पाठ्यांश मुलांना द्यायचा होता, ती गोष्ट फार अगोदर जर झाली असती तर नक्कीच मला वाटतं की त्यामध्ये काही फरक पडू शकतो. पण शेवटी आणखी मुद्दा येतो की शिक्षकांनी त्याला त्यातील कंटेंट शिकवला आणि त्याला जे काही मार्क मिळायला पाहिजे तेवढी तयारी करून घेतली तर होईल का, नाही होणार.
नाही अशा होणार. पद्धतीचे काही उपक्रम, काही कृती, त्याच्या जगण्यामध्ये झालेले बदल आम्ही जर तपासू नाही शकलो, तर ते सुद्धा हो मला असं वाटतं इन्व्हेंट ठरेल, निरर्थक ठरेल. तर साहजिकच आहे अशा पद्धतीनं जेव्हा शिकवतोय, एक तर नागरिक म्हणून बरोबर. जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी संविधान आहे. आणि हे नागरिक अगदी. आपल्या आजूबाजूला म्हणजे माझी एक गोष्ट आहे माझ्या बाबतीमध्ये. मी जेव्हा इचलकरंजीमध्ये राहतोय, तेव्हा 2000 हम्म. साधारणपणे 9च्या आसपासची गोष्ट असेल. अ, हो. तर इथं जेव्हा दंगल झाली, दंगल हम्म. झाल्यानंतर दंगल मिरजेमध्ये झाली होती. पण हो. कर्फ्यू इचलकरंजीमध्ये लागला होता. तर त्यावेळेला अच्छा. आमच्या ओळखीचे एक मॅडम आहेत, त्यांचं सीडी प्लेअरचं दुकान होतं. जे सीडी विकतात. आता सीडी बंद झाल्या. हो. पण ज्या सीडी बरोबर. विकतात, तर त्यांचं तसलं दुकान होतं आणि त्यांचे मिस्टर ते सीडी विकायचे. तर हो. जेव्हा दंगल झाली, तेव्हा तिथं काही तरुण मुलं ते सगळं फोडाफोडी करून, त्यांचं सगळं साहित्य पळवापळवी करून जेव्हा नेत होते, तेव्हा ते मॅडमांना दिसलं, की अरे, हे बरोबर. आपल्या शाळेमध्ये शिकलेले विद्यार्थी माझे असतील किंवा आजी असतील. त्या मॅडमांना एवढं दुःख झालं, की आपण मुलांना काय हम्म. शिकवलं? आणि प्रत्यक्ष जेव्हा अशा गोष्टी घडतात, तेव्हा शिक्षकाला हो. फार दुःख होतं. आता खरं तर त्यांना नागरिक म्हणून, ॲज अ पर्सन म्हणून दुकान लुटल्याचं दुःख होतं का? नाही. ते सावरता आलं असतं. पण बरोबर. आपण ज्यांना शिकवलं, ती मुलं अशी वागली. आपल्या समोर अशा हम्म. गोष्टी जेव्हा घडत जातात, तेव्हा शिक्षकाला हो. म्हणजे जसं मूल बिघडल्यानंतर आई-बाबाला जे दुःख होतं, तशीच गोष्ट बरोबर. शिक्षकांना आपले विद्यार्थी जर अशा वेगळ्या पद्धतीने वागले. आता आपल्याकडे एक हम्म. पद्धत झालेली आहे, की जिंकणारी मुलं, विनर मुलं, त्यांचे मोठे-मोठे फलक लावायचे. पण ही मुलं जेव्हा समाजात जातात आणि कोण हो. पाकीटमारी करतं, कोण ड्रग्सच्या आहारी गेलेलं दिसतं, कोणी अपघातामध्ये बरोबर. कोणाला मारलेले प्रकार आपल्याला पाहायला दिसतायत. ह्या मुलांची जबाबदारी घ्यायला कोणी शिक्षक येत नाहीयेत. मग मला वाटतं, की बरोबर. अशा गोष्टींची जबाबदारी घ्यायपेक्षा आपण शाळेतल्या मुलांना हम्म. जी काही नीतिमूल्य संविधानाकडून येतात आणि जी शाश्वत मानवी हो. मूल्य आहेत, ती मुलांच्यात हम्म. रुजवण्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक करूया. एक तर कायदा आणि न्याय बरोबर. याची ओळख करून देण्यासाठी संविधान हा एक भाग आहे. नागरिकशास्त्र म्हणून हो. माझं जगणं एक नागरिक म्हणून कसं असावं हा एक भाग आहे. आणि हे दोन्ही आपल्या बरोबर. जगण्याला नियंत्रित करतात. दोन्ही गोष्टी. नागरिकशास्त्रातले खरे. नियम, नागरिकशास्त्रामधल्या आपल्याला नागरिक म्हणून मिळणाऱ्या हक्कापासून ज्या आजूबाजूला समस्या आहेत त्याला भेटण्यासाठी माहिती अधिकारासारखे सगळे प्रकार, हे सगळं नागरिकशास्त्रामध्ये येतं टप्प्याटप्प्यानं. आणि दुसरीकडे कायदा आणि न्याय याची ओळख सुद्धा जेव्हा मोठे प्रश्न तयार होतात समूहांचे, गावांचे हम्म. होतात, राज्याचे होतात, जसं आता महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्न आहे किंवा काश्मीरचा प्रश्न होता. तर हेही सोडवायला म्हणजे नळावरच्या भांडणापासून ते दोन देशांमधले भांडण इथपर्यंत कॅनव्हास संविधान नावाचं डॉक्युमेंट आपल्याला मदत करत असते, की तुम्हाला कसं ते सोडवायचं आहे. तुमच्या बरोबर. पण मनाला आलं इथे म्हणून तुम्ही कसंही. इथे हा. तुम्ही जो मुद्दा मांडला सर, की नागरिक शास्त्राचा, त्याच्यावरून आठवलं की नागरिक शास्त्र आता मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की ते 20 मार्काला सीमित राहिलेलं आहे. तर हा मुद्दा धरूनच प्रश्न आहे की 100 मार्काचं नागरिकशास्त्र का झालं नसेल आजपर्यंत, किंवा ज्यांनी अभ्यासक्रम बदलला, ज्यांचा समावेश आहे, त्यांना नागरिकशास्त्राची नेमकी काय भीती वाटली. भीती हा शब्द चुकीचा ठरू शकतो, पण 20 म्हणजे अगदीच घटक चाचणीला किंवा तोंडी परीक्षेला असतात त्याप्रमाणे मार्कांचं हे विश्लेषण होऊ शकतं. त्याच्या मागची कारण काय असू शकतात? अभ्यासक्रम रचना करण्याचा हा भाग एक वेगळा विषय आहे. ओके. अभ्यासक्रम जेव्हा बनतो, आता आपल्याला कल्पना असेल 2020 साली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चेंज झालं आणि ते हो. ज्या पद्धतीनं चेंज झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही आव्हानं आपल्या समोर उभी आहेत. पण बरोबर. जेव्हा आपली राष्ट्रीय शिक्षा नीती ठरते त्याच्यानंतर अभ्यासक्रम ठरतो आणि अभ्यासक्रम बरोबर. ठरल्यानंतर पाठ्यक्रम ठरतो. पाठ्यक्रम म्हणजे तुम्हाला जे पुस्तक दिलं जातं ते पाठ्यक्रम आहे, बरोबर. की त्याच्यामध्ये त्या बरोबर. अभ्यासक्रमात जे 1, 2, 3, 4 आहेत, की ह्या गोष्टी हो. हो. मुलांच्यात रुजवायच्या आहेत. ही कौशल्य मुलांना रुजवायचं. आली पाहिजे म्हणून अभ्यासक्रम बनतो आणि मग पाठ्यक्रमात बरोबर. ते कन्वर्ट होतं. हो. आत्ताच्या पुस्तकामध्ये तुम्ही जर 5वी पर्यंतची पुस्तकं बघितला तर शास्त्र म्हणून जेव्हा एखादं पुस्तक आपल्या समोर येतं ते येतं 5वीला. 4थी पर्यंत जे बरोबर. काही पुस्तक आहे ते परिसर अभ्यास नावानं आहे. आणि आता हो. पूर्वीसारखं 10-20 मार्काचं नागरिकशास्त्र ठेवलेलं नाही मुळात आत्ता. ते एका पिढीचा विषय बरं. होता. आणि नंतर हो. जेव्हा आपलं हे सगळं डिझाईन त्यांनी बदललं, त्यांनी ते भूगोल, इतिहास
अशा नावानं न देता 5वी पर्यंत परिसर अभ्यास नावानं ते सगळं विखरून टाकलेलं आहे. म्हणजे सगळ्यामध्ये थोडं थोडं मिक्स करून टाकलेलं आहे. पण नंतर मला असं वाटतं की 6वी 7वी 8वी 9वीला जेव्हा इतिहास वेगळ्या पद्धतीनं मांडायला हवा, तो सगळा भाग शिक्षकांनी जाणीवपूर्वक करायला. जर माझं पुस्तक मला 20 मार्काचं नागरिकशास्त्र देत असेल तर त्याला 100 कसं करावं किंवा त्याच्यामध्ये ज्या आवश्यक बाबी कशा आहेत याही अर्थानं शिक्षकांनीच अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. शेवटी तुमच्या शिक्षकांनी जेव्हा मराठीचा जेव्हा धडा शिकवला तेव्हा काय धडा शिकवून नुसतं वाक्य एका वाक्यात उत्तर लिहा एवढंच नव्हतं केलं. त्यांनी गोष्टी सांगितल्या, त्यांनी त्याच्याबद्दलचं गाणं सांगितलं, त्यांनी त्याच्याबद्दलचा त्यांच्या आयुष्यातला अनुभव सांगितला. सेम त्या पद्धतीनं हे जेवढं काही नागरिकशास्त्र असेल ती लाईन पकडून आणि आता लोकसहभागाला महत्व आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं संविधान संवादक, संविधान प्रचारक, संविधान परिवार अशा वेगवेगळ्या नावाने जे काही काम करत आहात तर तुम्ही नागरिकशास्त्र शिकवायला जाता शाळेमध्ये. एक प्रकारे नागरिकशास्त्राच्या अंतर्गत संविधानाचा जो काही भाग आहे तोच तुम्ही त्या लोकांच्या पुढे जाऊन बोलता आहात आणि त्याच्यामध्ये तुम्ही मूल्य म्हणून सुद्धा कार्यक्रम करत आहात, कंटेंट म्हणून सुद्धा काही गोष्टी फुलफिल करत आहात. तर एक तर संविधान जीवनाचं तत्वज्ञान आहे. एका बाजूला शाळेच्या पुस्तकामध्येच आपल्याला सगळं शिकवता येईल असं नाही. संविधान नावाचं पुस्तक हे जगण्याचं तत्वज्ञान सुद्धा आपल्याला म्हणून आपल्या समोर जेव्हा उभं राहतं, मूल्य आधारित जीवनशैली असू शकते. जसं की माझा इतरांना त्रास होणार नाही हे सगळ्या संतांनी सांगितलं. दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती किंवा अशा पद्धतीची ज्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला कीर्तनकार किंवा ज्या संतांनी सांगितलेल्या आपल्याला जाणवतात त्या सगळ्या गोष्टी संविधान आपल्याला कायद्याच्या भाषेत सांगतं. आणि ह्या दोनहीच एक महत्व आहे. जेव्हा संविधान आलं तेव्हा सगळी परिस्थिती बदलली का 1950 ला लगेच? त्या क्षणाला सगळं भारत बदलला का? नाही बदलला. तर त्यावेळेला नियम आले, त्या नियमांच्या बरोबर नियम मांडणारा माणूस सुद्धा बनवावा लागतो. आणि हे सगळं काम हे बनवण्याचं जे काम आहे, हे शिक्षित करण्याचं काम आहे, प्रशिक्षित करण्याचं काम आहे. तर ते सगळं काम शिक्षकांनी करायला हवं होतं. ते कितपत झालं, कशा पद्धतीनं झालं, त्या शिक्षकाच्या स्वतःच्या धारणा, त्याची विचारसारणी, त्या शाळा ज्यासाठी चालवल्या जातात त्या शाळांची विचारसारणी ह्याचा कुठंतरी संविधान मांडणी, संविधानातील शिकवण देताना कुठेतरी मर्यादा येतात का, ह्याच्यासाठी समाज म्हणून आपण जास्त जागरूक राहावं लागणार आहे. आज अनेक शाळांमध्ये शिक्षकांसमोर अनेक प्रश्न येत आहेत, मांडणीच्या अंगाने येत आहेत. कोणत्या प्रार्थना असाव्यात, काय पद्धतीनं शिकवावं. आज मुलं मोबाईल घेऊन शूट करतायत आणि ज्या पद्धतीच्या घटना आपल्या समोर आल्या त्या गंभीर आहेत. पण मला असं वाटतं की ते हँडल करण्याची जी प्रोसेस होती ती चुकलेली होती. कदाचित वादे वादे जायते बोधा असं एक संस्कृत मध्ये वाक्य आहे की वादावादातून जो बोध माणसाला मिळतो, जो संवाद घडतो, तिकडे जाण्याच्या ऐवजी वाद डेव्हलप करायचे आणि त्याच्यावर आपलं काहीतरी राजकारण, आपली पोळी भाजायची असे प्रकार जेव्हा शाळेच्या चौकोनात येऊन आता नाचतायत ती मला एक गंभीर धोक्याची घंटा वाजते. आणि एकतर संविधानिक तत्व आणि त्याचं पालन करण्याचा जो भाग आहे तो शिक्षकांनीच करायला लागणार आहे. जेव्हा शिक्षक स्वतः संविधानिक मूल्यांचं पालन करतो त्याचं वागणं त्याच्या मुलासाठीचं वस्तुपाठ आहे. मुलं अनुकरण करून शिकतात. मानसशास्त्र असं सांगतं, मानसशास्त्र हे वर्तनाचं शास्त्र आहे. आणि त्या मुलाच्या समोर समजा बालवाडीच्या मॅडम जेव्हा शाळेमध्ये त्या मुलांना शिकवताना काय शिकवतायत, तिथं वेगवेगळ्या पद्धतीचे श्लोक असू शकतात. कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये जीजस गॉडची प्रार्थना आपल्याला आलेली दिसते. मदरसे असतील तर तिथं वेगळ्या पद्धतीची आराधना सुरू असलेली दिसते. हे मुलांना सेट करण्यासाठी त्यांनी सुरुवातीचा भाग म्हणून जर केलं तर एक वेगळा भाग होता. पण त्यालाच धरून जर काही मांडणी होऊ लागली, त्यालाच धरून जर त्यांच्या धर्माच्या अंतर्गतच काही बाबी शिकवणं किंवा धर्माधिष्ठित राष्ट्रापर्यंतची काही मांडणी करणारे लोक आपल्याला जेव्हा समूहात दिसतात बाहेर भारत स्तरावर, तेव्हा मला वाटतं की त्याची सुरुवात कुठेतरी शाळेमध्ये झालेली असते. आणि म्हणून अशी मुलं वागताना दिसतात तेव्हा सुद्धा मला शिक्षक म्हणून जबाबदारी वाटते की धर्मनिरपेक्ष नावाचा एक शब्द खूप महत्वाचा आपल्याला संविधानामध्ये दिलेला आहे. एक तर समस्या सोडवण्याचं तत्वज्ञान पण आपल्याला संविधान शिकवतं. आणि मुलाला शिक्षित का करायचं आहे? सारे अनर्थ एका अविद्येने केले. जेवढे काही अनर्थ तुझ्या वाटेला येणार आहेत ना उद्याला, ते सगळे अनर्थ शिक्षण सोडवणार आहे. तर समस्या सोडवण्याचं तत्वज्ञान आपल्याला संविधान देतं. म्हणूनही शिक्षकांनी आपल्या मुलांना म्हणजे आपल्या वर्गात असतील किंवा ते जिथं जिथं जात आहेत, शिक्षकाचा पेशा असा आहे की तो 24 तासाचा आहे. त्याला सुट्टी म्हणायला सुट्टी आहे, तिथे जी सोय आहे थकू नये म्हणून तो रिचार्ज झाला पाहिजे म्हणून. सुट्टी हा त्याचा अधिकार नाही आहे. पण जेव्हा या सुट्ट्या
आणि तोही कालावधी जेव्हा तो समाज शिक्षणासाठी वापरेल. साने गुरुजी नावाचं एवढं मोठं उदाहरण आपल्या समोर आहे की एवढा मोठा चांगला लेखक, तसं बघेल तर आयुष्यात पुस्तक लिहित बसला असता तरी पण खूप मोठं काम झालं असतं. पण तो माणूस योग्य टप्प्यावर लोकांचे प्रश्न सोडवायला स्वातंत्र्य चळवळीत जातो. तो माणूस पुढच्या टप्प्यावर आहे हा जॉब सोडतो का? कारण मला फुल टाइम समाजाला देणं अपेक्षित आहे. आता आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही जॉब सोडा आणि सगळं सामाजिक काम करत तुम्ही तुमचं घर जाळा आणि लोकांना कोळसा द्या, असं आमचं म्हणणं नाही आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की ह्या पैशाची जबाबदारी ही या भारत नावाच्या देशामध्ये फार पूर्वीपासून मोठी मानलेली आहे. आता तेवढी भूक आपण भागवू शकू का? तेवढ्या मोठ्या पद्धतीने न्याय देऊ शकू का? तर ती वाढती मागणी आहे, ती सतत राहणार आहे. कुणी कुठेही गेलं तर म्हणतात तुझ्या आईनं तुला हेच शिकवलंय का? किंवा दुसरा प्रश्न असतो तुझ्या शाळेत हेच शिकवलंय का? म्हणजे कोणावर जबाबदारी निर्धारित केली आहे? घर म्हणून आईवर म्हणजे बाईवर आणि शाळा म्हणून शाळेतल्या बाईवर. मला असं वाटतं तो विश्वास आपल्याला जर ठेवायचा असेल, असं बरकरार राहायला पाहिजे, तर ह्या सगळ्या समस्या सोडवण्याचं मग त्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या समस्यांना मूल फेस करत असतं. ती सोडवण्याची विचारसरणी असू शकते, त्याची एक पद्धतही असू शकते आणि ती संविधानिक चौकटीत बसवली पाहिजे. समजा जर मला आज एक वस्तू मिळत नाही म्हणून एक मुलगा चोरी करतो, हा प्रॉब्लेम आर्थिक आहे लक्षात घ्या. तो वर्तनाचा प्रश्न नाही आहे, त्याला चोरी करायची सवय आहे, ते ह्या समूहातून येतात, मग ती चोरी करणारच. शिक्षक सुद्धा जेव्हा अशी भाषा बोलतात हे असेच असतात, हे असेच वागणार. या सगळ्या धारणा संविधान मोडीत काढतं. तुम्हाला माणूस म्हणून त्याचा विचार करायचा आहे की नाही, त्याची गरज आज भागवली गेली नाही, त्याच्या घरात जी अडचण आहे त्यामुळे तो तसं वागतोय. मग जेव्हा सामाजिक संस्था काही मदत करू इच्छितात तेव्हा तुम्ही ह्या मुलाचं नाव पहिल्यांदा घ्या. त्याचं पोट भरलेलं आहे त्याला कशाला बकरी देता? ह्या मुलांना तुम्ही पहिला दिलं पाहिजे. आणि उलट वर्गातल्या सगळ्यात चांगल्या मुलांच्या पेक्षा तुमची माणूस म्हणून शिक्षक म्हणून जास्त गरज आहे तर ती त्या मुलाला आहे. चांगल्याला चांगलं कोणी पण करेल. पण संविधान आपल्याला जेव्हा जीवनाचं तत्वज्ञान सांगतं आणि ज्या समस्या सोडवायच्या आहेत त्याचंही तत्वज्ञान आपल्याला ते शिकवत असतं, त्यावेळेला शिक्षक म्हणून आपली जबाबदारी अधिक आहे. संविधान आणि शिक्षण क्षेत्र याचा पण संबंध आहे. आपल्याला जो अधिकार आहे म्हणून आपण जे भांडतो, प्रिन्सिपलकडे जाऊन आमची फी कमी करा असं म्हणण्यापासून ते आम्हाला एवढ्या सगळ्यांना इथंच आम्हाला ऍडमिशन पाहिजे आणि इथंच मिळालं पाहिजे हे सगळं म्हणण्याचा अधिकार पण संविधान देतं. आणि शिक्षण प्रक्रिया कशी राबवायची हे पण संविधानच सांगतं. म्हणजे शिक्षण क्षेत्र आणि त्यात काम करणारे हे संविधानापासून दूर जाऊच शकत नाहीत. त्यांना वेगवेगळ्या अर्थाने त्या चौकोनातच काम करावं लागतं. मग त्याच चौकोनात काम करायचंय ना आयुष्यभर, मग तुम्ही पहिला जाणूनच घ्या. तुम्ही त्या पद्धतीने जाणून घेऊन त्याच्यात आपला रोल ठरवा. शिक्षणाचा अधिकार 2009चा आहे. संविधानात कलम आहे 21 त्यानुसार जेव्हा ते कलम काय म्हणूया घातलं गेलं एका टप्प्यावर 2009ला शिक्षणाचा अधिकार झाला, तेव्हा सर्वसमावेशक शिक्षणाची जबाबदारी शिक्षकावर आली. शिक्षकावर का आली? मुख्याध्यापक त्याला जबाबदार असतात त्या शाळांचे, पण शिक्षकाला ते काम करावं लागतं शेवटी. की जो अपंग मुलगा घरात बसलेला आहे त्याला घरात नाही बसवायचं, त्याच्या घरात शिक्षक जाईल. मोबाईल शिक्षक अशा पद्धतीने एक कन्सेप्ट आली. ही मुलं घरामध्ये जेवायला मिळत नाही म्हणून जी शिक्षणापासून वंचित होती, आई बाबा त्यांना बालमजुरी करायला लावायचे, त्यांच्यासाठी शालेय पोषण आहाराची योजना मार्गदर्शक तत्वामधून आली. मार्गदर्शक तत्वामधून जगण्याचा जो अधिकार आहे आणि सन्मानाने जगण्याचा जो अधिकार आहे, ह्या सगळ्यामुळं पोषण आहाराची योजना आहे ती लक्षात ठेवा. हे जे संविधानात कुठं असं लिहिलेलं नाही आहे की सगळ्या मुलांना ह्या वयापासून ह्या वयापर्यंत शालेय पोषण आहार द्या. हे संविधान अभ्यासकांनी शोधलं की ज्या क्लॉज अंतर्गत मुलांना ही समस्या भेडसावते आणि जर तो 18 वर्षापर्यंत शिक्षण इथे घेतोय म्हणजे देशाचं मनुष्यबळ तयार होतं, तर आपण सर्वांनी एक लोकसेवक म्हणून तुमची जबाबदारी राहील, एक आपण शासन म्हणून तुमची जबाबदारी राहील की असं जसं कुपोषण झालेला मुलगा कुठेतरी मरतो तेव्हा सरकारला राजीनामा द्यायची पाळी येते. ते अर्थात नाही असेल तर देतील, पण त्या पद्धतीची वेळ त्यांच्यावर येते. म्हणजे तुमच्या प्रत्येक माणसाचं जगण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. तसं शिकण्याची जबाबदारी मूलभूत जे अधिकार आहेत त्याच्यामध्ये आलेले आहे. म्हणून सुद्धा मला असं वाटतं आणि जो काही विविधतेचा सर्वसमावेशकतेचा भाग आहे शिक्षणामध्ये, त्या सगळ्या विविधतेचा आदर आणि त्याचा प्रचार करण्याचा भाग हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. एवढी विविधता आपल्या आजूबाजूला भरून राहिलेली आहे, तर ती विविधता मला वाटतं की आपल्या सर्वांना आवश्यक आहे. तुम्ही कोणाला बदलून हे एक करा, हे सगळे एक करा, देशातलं सगळं एक करा, हे जे नाटक आहे
हे नाटक या देशाला चालणार नाही, लक्षात घ्या. कारण एक बरोबर. बाग आहे, या बागेत एकाच रंगाची फुलं आहेत. त्या बागेत कुणाला जावं वाटेल, कुणाला राहावं वाटेल, पण विविध रंगांनी, विविध गुण असलेल्या फुलांनी, वनस्पतींनी ती जर बाग बहरलेली असेल, तर मला वाटतं ती खरी बाग सगळ्या जगातल्या लोकांना पाहायला यावं वाटेल. म्हणून तर भारतात लोक येतात. तर ह्यांना कुठंतरी समान करा, कुठंतरी एकाच पद्धतीचं बनवा, अशा पद्धतीची हो. मांडणी काही जण करत असतात, तर ती बरोबर बरोबर. नाहीये. एकतर संविधान हा सतत शिकण्याचा स्रोत आहे. अगदी. संविधान हे सतत शिकायला आपल्याला शिकवतं. ते स्वतः आपल्यामध्ये आवश्यक असणाऱ्या सुधारणा याला परवानगी देतं. ते कुठल्याही धर्मग्रंथाप्रमाणे आम्ही सांगितलं ते फुल अँड फायनल, ते कुठून आले, काय आले ह्याच्याबद्दल सुद्धा चिकित्सा करायची नाही तुम्ही. पण संविधान हा दावा कधीच करत नाही. संविधान स्वतःमध्ये अपडेट होण्याबद्दलची परवानगी त्यानं स्वतःला देऊन ठेवलेली आहे. जेव्हा ते बनलं तेव्हाच त्यानं स्वतःला सांगितलेलं आहे की हे जग परिवर्तनशील आहे आणि येत्या काळात माणसांच्या गरजा, माणसांचं आयुष्य, माणसांच्या जगण्याचे संदर्भ बदलतील, तर त्यावेळी मला सुद्धा ह्या सर्व बदलांना धारण करावं लागेल. हे संविधानाने स्वतः मान्य केलेलं आहे. आणि किती मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या. अनेक मी ग्रंथ बघतो, धर्मग्रंथ बघतो किंवा आणि कुठले कुठले मॅन्युअल्स बघतो, तर त्याच्यामध्ये बदल करायला तुम्हाला परवानगी नाही. बदल केले तर ते पुस्तक वेगळं आणि मेन पुस्तक वेगळं, अशा पद्धतीची मांडणी होती. आपण बायबलमध्ये बघतो जुना करार, नवा करार, अशा पद्धतीची मांडणी दिसते. तर ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर शेवटी त्या त्यांच्या धार्मिक आचरणाचं नियंत्रण करतील आणि ती त्या समूहात असतील त्यांना ते लागू पडतं. पण भारतीय संविधान मात्र अशा सर्व धर्माच्या लोकांचं, सर्व जातीच्या लोकांचं, सर्व वेगवेगळी लिंग असलेल्या लोकांचं जेव्हा धारणा करतं, तेव्हा त्याची सर्वसमावेशकता हीच त्याची ताकद आहे. आणि ह्या सगळ्या देशाची जी विविधता आहे ही या देशाची ताकद आहे. मग विविधता आणि सर्वसमावेशकता ह्याचं कॉम्बिनेशन करायला तुम्हाला जे मॅन्युअल लागतं ते भारतीय संविधान आहे. हे जेव्हा आमचे शिक्षक मुलांना समजावून सांगतील, तेव्हा त्या मुलाला वाटेल की मला कधीतरी हिंदू असल्याचा, मुस्लिम असण्याचा काहीतरी गर्व वाटतो, पण मी नुसता एकटा हा कुठलाही आनंद घेऊ शकत नाही. माझी एकट्याची प्रगती म्हणजे सगळ्यांची प्रगती, अशा पद्धती धारणा होऊ शकत नाही. त्यावेळेला मला वाटतं की संविधानाचा आदर, संविधानाचं अनुपालन शिक्षकांनी पहिला करावं, धडा घालून द्यावा आपल्या वर्तनातून मुलांना. राष्ट्रीय मूल्यांचं पालन, जी राष्ट्रीय मूल्य आपल्याला सांगितले ती सार्वभौमत्व असेल, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्ष असणं, ह्या सगळ्या गोष्टी शिक्षकांच्या सगळ्या कार्यक्रमांच्या मध्ये. आता आम्ही आमचं गॅदरिंग करणार आहोत, आम्ही भारताचे लोक, भारताच्या 75 निमित्त, संविधानाच्या 75 निमित्त इथली विविधता, इथली संस्कृती, त्याच्यामध्ये आपण आपल्या जबाबदारी स्वीकारणार की नाही, अशा पद्धतीची गाणी, नाटकं हे सगळं शाळांमध्ये व्हायला हवं. कारण तिथंच तुम्ही पहिल्यांदा असं म्हणतात ना की मातीच्या गोळ्याला आकार दिला जातो, तर तिथं मला वाटतं की हा संस्कार त्या मातीमध्ये कालवला तर उद्याला ह्या ज्या समस्या येत आहेत, वेगवेगळ्या धर्मामध्ये सांप्रदायिकतेच्या अंगाने जे प्रॉब्लेम्स येत आहेत, हे सगळे सोडायला थोडी मदत होऊ शकते. अर्थात ती पुरेशी आहे का? ती पुरेशी नाही आहे. त्याला समाज शिक्षण देणाऱ्या बाहेरच्या ज्या एनजीओज आहेत त्यांनी काम करावं लागणार आहे. संस्था संघटनांना आपल्या मॅन्युअल्स मध्ये सुद्धा संविधान जागर हा मुद्दा मध्यावर आणावा लागेल. एक तर संविधान कशासाठी आहे? समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आहे. भारताचं स्वरूप आहे लोककल्याणकारी राज्य, वेलफेअर स्टेट. आणि वेलफेअर स्टेट ही जर आमची ओळख असेल तर ते कधीच कुठल्या एका धर्माचं होऊ शकणार नाहीये. या देशामध्ये जेवढ्या धर्माची लोक आहेत त्या सगळ्यांचं कल्याण ज्याला करायचं आहे त्यानं या ठिकाणी निवडून आल्यानंतर त्याच्यासाठीच काम करावं. हे तो पहिल्या दिवशी जेव्हा शपथ घेतो, भले निवडून देताना त्याला कुठल्या तरी लोकांनी निवडलं किंवा कुणीतरी नाही निवडलं, जसं वर्गामध्ये पण आम्ही मुलांना सांगतो, तुला सेक्रेटरी झाल्यानंतर तुला त्यांनी नाही मत दिली म्हणून त्यांना वर्गाच्या बाहेर बसवणार आहेस का? नाही, तुला त्यांनाही सोबत घ्यायचं आहे, किंबहुना त्यांनाही तुला न्याय द्यायचा आहे, त्यांच्या अडचणी सोडवायच्या आहेत. एकदा तुम्ही राजा झाला की सगळ्या देशातली प्रजा तुमची होते. आणि एक तर पुस्तक म्हणूनची जबाबदारी आहे, की एक सुविचार आहे की पुस्तकं स्वतः गप्प राहतात, पण ज्यांनी ती वाचली त्यांना बोलायला शिकवतात. संविधान असंच पुस्तक आहे की जे तुम्हाला पहिल्यांदा गप्प राहिल्यासारखं वाटेल जर ते असं झाकून ठेवलं तर, पण तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तुम्ही बोलल्याशिवाय तुमचं आयुष्य काढू शकणार नाही. आणि ही जबाबदारी मला वाटतं की शिक्षकांनी आपली मानावी
आणि जबाबदार आणि संविधान प्रेमी विद्यार्थी बनवावा, तोच उद्याचा चांगला नागरिक बनणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारला होता की हे कसं करता येईल जेणेकरून या मुलांच्या जीवनामध्ये न्याय, सहिष्णुता, सहानुभूती हे जे विचार आहेत हे प्रत्यक्षात आपल्याला मुलांच्या जगण्यामध्ये दिसायला लागले, तर आपल्याला काहीतरी असं वाटेल की शाळा काहीतरी करते. आणि असं म्हणतात की शाळेमध्ये राष्ट्रबांधणी होते. काही हो. संस्था शिक्षकांना नेशन बिल्डर नावाचा अवॉर्ड देतात. तर एवढी क्या मोठी जबाबदारी जर ह्या पेशावर टाकली असेल की तुम्ही जर राष्ट्रबांधणी करणारे शिल्पकार आहात, जसं बाबासाहेबांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात, तर त्या संविधानाला समजून घेणं, ते जर समजा लेणं आहे, ते समजा एक अशी महत्वाची वस्तू आहे किंवा काय म्हणू, एक असं डिव्हाइस आहे इतकं महत्वाचं, तर ते कसं वापरायचं हे समजून सांगणारा जो गाईड असतो, त्या किल्ल्यावर असतो, त्या ठिकाणाजवळ असतो, तर तो त्या मुलांना उपलब्ध असलेला शिक्षक आहे ना, तोच त्याचा बेस्ट गाईड झाला पाहिजे. आणि हा जर गाईड आपल्याला मुलांना मिळाला, अर्थात तो वेगळ्या अर्थानं त्याची प्रशिक्षण होणं आवश्यक आहे. पण संविधान शिक्षण याच्यामध्ये तत्वज्ञान पण आहे आणि संविधानाचं महत्व पण आहे. तर आम्ही काही कार्यक्रम करतोय, त्याच्यामध्ये हक्क आहेत, कर्तव्य आहेत, प्रस्तावना असते, ह्याची चर्चासत्र आपण करतोय, जागरूकता मोहिमा होत आहेत. जसे की आता 26 नोव्हेंबर 2 दिवसावर आहे. आजच्या या मांडणीनंतर आपण याची लिंक पसरवू आणि ज्यांना कोणाला काहींनी परिपत्र काढलं की तुम्ही संविधान दिन करत नाही, मग तुमच्यावर आम्ही कारवाई केली पाहिजे, अशा पद्धतीची तक्रार करू. खरं तर मनका होतो अच्छा, मनका होतो सच्चा, असे एक बाजूला नैतिकता तुम्हाला सांगत असते. पण परिपत्र काढून तुम्हाला का संविधान स्वीकृती सांगावी लागते की आजचा दिवस सेलिब्रेट करा? अहो, तुम्ही ज्यावेळी स्वतंत्र झाला तो स्वातंत्र्य दिन, ज्या दिवशी माणूस म्हणून तुमचं मूल्य समान झालं, एक मत एक पद अशा पद्धतीचा अधिकार मिळाला, तो हा देश लोकशाही म्हणजे गणराज्य झाला, तर हे सगळं ज्या दिवशी झालं ते दिवस सेलिब्रेट करायचे म्हणजे राष्ट्रीय सण होते. ते कुठेतरी कोपऱ्यात पडण्याचं काम जर झालं तर त्याला शिक्षकच जबाबदार असणार आहेत. आणि त्याला सणासारखं जर साजरं करायचं ठरवलं तर त्यालाही शिक्षकच जबाबदार असणार आहेत. आणि उद्याच्या पिढ्या शिक्षकांना थँक्स म्हणतील की आमच्या लहान असताना जी असं म्हणतात ना की शिवराय शिवराय का झाले, कारण त्यांना लहानपणी जिजाऊ मिळाली आणि त्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये सगळं पेरलं आणि मग नंतर स्वराज्य निर्माण झालं. तसं जर आम्ही या मुलांच्या मध्ये ही राष्ट्रीय भावना, संविधानिक मूल्य जर रुजवू शकलो तर हा देश म्हणत होते ना एपीजे अब्दुल कलाम की महासत्ता बनला पाहिजे, ती गोष्ट आपल्याला समोर साकार झालेली दिसली असती. किती काही गोष्टी मी काढून ठेवल्या होत्या इथं की संविधान सभेतले चर्चेचं नाट्य हे रूपांतर तुम्ही शाळेमध्ये बसवा की संविधान सभा बसलेली आहे आणि या देशाचा झेंडा कोणता असावा तो भाग घ्या, तो झेंड्याचा भाग जो आहे, आणि त्याचं नाट्यकरण तिथं दाखवा की अशी अशी चर्चा झाली. आता हे खंड सुद्धा आपल्याकडे मराठीमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर पालक शाळा संवाद की पालकांना सुद्धा पालक सभेमध्ये जर तुम्ही 1 तास दिलेला आहे तर 45 मिनिटं जेव्हा मुलांचं सगळं सांगतं तेव्हा 15 मिनिटं तर याच्यासाठी ठेवा की हे मूल बांधल्यानंतर जिथं ज्या मशीनमध्ये घालणार मोठ्या देश नावाच्या, तिथं ते कसं जगणार, कसं वावरणार, तुमची काळजी घेणार का? जेव्हा कायदा होतो की मूल शिकल्यानंतर त्यांना आई बाबांना वाऱ्यावर सोडता कामा नये, कायदा करायची पळी येते आपल्याकडे. तिथं नीतिमूल्य कामाला आली नाहीत, लक्षात घ्या. तिथं काय पळाली आपल्यावर, परिपत्रक काढायची पळाली. तर आपण हे बालकांना सांगितलं पाहिजे की हे महत्वाचं डॉक्युमेंट तुम्हालाच मदत करणार आहे त्या काळामध्ये. त्याचबरोबर साहित्य कला अंगण, पोस्टर प्रदर्शन असू शकतात, कविता असू शकतात, चित्रकला स्पर्धा असू शकतात, ह्या सगळ्यामधून सुद्धा हा जागर सुरू राहायला पाहिजे. संविधानाचं थेट वाचन, चर्चा झाली पाहिजे, समस्यावर आधारित चर्चा झाली पाहिजे. जसं आपल्या आजूबाजूला असं काही इतकं काही घडतंय ना, मुलं विचारतात, अहो सर आमच्याकडे गल्लीमध्ये असं असं झालं बरं का, आणि त्याच्यावर काय करायचं तर आम्हाला समजतच नाही, गल्लीमध्ये वातावरण तंग झालेलं आहे. तेव्हा ती घटना जी घडते, समजा हिंदू मुस्लिम भांडणं झालेत किंवा कुठल्या तरी गुन्हेगारानं कोणाला तरी मारलेलं आहे, तर ती कुठंतरी संविधानाच्या चौकटीत येतच. तिथं कायदा येतो, मग ती सोडवण्यासाठी पोलीस येतात, मग त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी वकील येतो, मग न्यायालय येतं, मग आयपीसी येते. हा एक क्रम आहे. ह्या सगळ्या गोष्टी समोर ठेवून मुलांना हे सांगितलं पाहिजे की अशा अशा पद्धतीने ही सोडवणूक होऊ शकते, ना की त्यानं हत्यार उचललंय म्हणून तुम्ही हत्यार उचलणं, त्यांनी तुमच्या धर्माला नावं ठेवली म्हणून तुम्ही त्यांच्या धर्माला नावं ठेवा. हे जे आहे ही गोष्ट शाळामधून उखडली जाऊ शकते. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून आपण वेगवेगळ्या पद्धतीचे जे लघुपट आहेत, त्याचबरोबर तुम्ही ज्या पद्धतीच्या फिल्म्स करत आहात,
तर त्या सगळ्या फिल्म्स किंवा ते सगळे जे उपक्रम आहेत ते सगळे आपल्या मुलांचं राष्ट्रीय शिक्षण करण्यासाठी फार आवश्यक आहेत. म्हणून त्यातली बरोबर. मांडणी सुद्धा तेवढ्या जबाबदारीनं आम्ही जो फिल्म सर्कल चालवतो निळू फुलेंच्या नावानं, त्याच्यामध्येही आम्ही शेवट निरूपण जे करतो ते संविधानिक मूल्याकडं किंवा शाश्वत मानवी मूल्याकडे जातं. हे निरूपण खूप बरोबर. महत्वाचं असतं. ती निरूपण करणारी मुलं सुद्धा खूप आवश्यक आहेत. समाजकार्य, सामाजिक कार्यक्रमात भाग घेणं आणि त्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते जर शाळाकडे काही गोष्टी करायला बघायला येत असतील, तर शिक्षक मित्रांना मी या निमित्ताने विनंती करेन की त्यांचा हेतू समजून घ्या. ते तुमचे पैसे काढून घेत नाहीयेत. ते तुमच्या शाळेचा गैरवापर नाही करत आहेत. हे सगळं तपासून झाल्यानंतर जर ते संविधानाच्या जागरासाठी काही करत असतील, तर नक्की तुम्ही त्यांचं वेलकम करा. त्यांना एखादा तास जाणीवपूर्वक तुमचंच काम हलकं करायला ते आलेले आहेत. शाळेच्या त्या सगळ्या धबडग्यामध्ये त्यांना तुम्हाला जमत नाही ना काही गोष्टी करायला, तर ते तुम्हाला मदत करतील असं मला वाटतं. स्थल भ्रमण करायला पाहिजे, प्रत्यक्ष अनुभव द्यायला पाहिजे. संसद असू शकते, मंत्रालय असू शकतं, तुमच्या गावची महानगरपालिका असू शकते. तिथं जाऊन तिथल्या आयुक्तांना भेटणं, तिथल्या नगराध्यक्षाला भेटणं, नगरसेवकाला भेटणं, हे सुद्धा शिक्षकांनी आपल्या टास्कमध्ये, शाळेच्या अभ्यासामध्ये, त्या उपक्रमामध्ये ठेवण्याची गरज आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना नागरिकांच्या जबाबदाऱ्या अधोरेखित होतात. ती आपली जी मूलभूत कर्तव्य आहेत बघा, की मी सार्वजनिक संपत्तीचं नाश करणार नाही, पर्यावरणाचं रक्षण करेन, झाडं लावेन किंवा अशा पद्धतीची जी काही बंधुता जी असते ती मी माझ्या मनामध्ये किंवा अंगामध्ये बाणवेन. ह्या सगळ्या गोष्टी शिक्षकांना मुलांच्या मध्ये रुजवण्यासाठी छोटे छोटे खेळ, गाणी, गप्पा, गोष्टी यांच्या माध्यमातून ही तत्व पोचवायला लागणार आहे. आणि शेवटचं मी एक महत्वाचं विधान करतो या निमित्तानं, की शिक्षक हे खऱ्या अर्थानं संविधानाचे शिलेदार आहेत. जसं शिवरायांच्या काळामध्ये एक किल्ला लढवायचा आणि त्याचं रक्षण म्हणजे स्वराज्याचं रक्षण, अशी जी एक गोष्ट त्या प्रत्येक मावळ्याला दिली. आपण तानाजीची गोष्ट सांगतो, मोरारबाजींची सांगतो, बाजीप्रभूंची सांगतो, दौलत खानची सांगतो, तर तशीच जबाबदारी काळाने तुमच्यावर दिली आहे की भारतीय संविधानाचं रक्षण आणि त्याचं आपण काय म्हणूया जतन करणं, संवर्धन करणं, प्रचार प्रसार करणं. हे तुम्हाला कुठं त्या मॅन्युअल मध्ये लिहून दिलं असेल नसेल, पण ते काम तुमचंच आहे हे जाणून घ्यावं. आणि त्या जबाबदारीनं शिक्षकानं आपल्या सर्व्हिसचा महत्वाचा वेळ 58 वर्ष नाही आहे, आफ्टर दॅट ऑल्सो तो त्यांनी घालवावा असं मला वाटतं. नक्कीच सर, अतिशय सखोलपणे आणि मला वाटतं लाईव्हच्या माध्यमातून अनेकांनी तुम्ही सांगितलेले मुद्दे आत्मसात केले असतील. तुम्ही कृती कार्यक्रम सुद्धा या निमित्ताने दिले आणि एकूणच अगदीच वेळेवरती आपण समाप्त करावं. कलास्नेह संविधान महोत्सवाच्या या निमित्ताने शिक्षाकर्मींनी संविधानाकडे कसं पाहावं हा अतिशय महत्वाचा विषय सन्माननीय संजय रेंदाळकर सर यांनी मांडला आणि मला वाटतं हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. युट्यूब वरती हे टाकू. आणि अगदी शेवटचा 1 मिनिट आहे, मी कलास्नेहच्या टीम कडून आपले मनापासून आभार मानतो. शेवटचा भाग होता, आपण गाण्यानं संपवणार होतो. जेवढं गाणं संपेल म्हणजे बसेल आपल्या लाईव्ह मध्ये तेवढं आपण करूया. ये भारत का संविधान हमें जान से प्यारा है, ये भारतीय संविधान हमें जान से प्यारा है, समता और जनतंत्र का देता है ये नारा, गणराज्य को स्वीकारा है, बढ़ता रहे भाईचारा, संविधान का अभिमान हमें, संविधान का अभिमान हमें शान से कहते हैं, ये भारत का संविधान हमें जान से प्यारा है, ये भारतीय संविधान हमें जान से प्यारा है, भारतीय पहचान हमारी पहली और है आखिरी, निर्भयता से जीना है, मानवता है प्यारी, सेवा करते शांति दूत हम, सेवा करते शांति दूत हम, विज्ञान सिखाते हैं, ये भारत का संविधान हमें जान से प्यारा है,
ये भारतीय संविधान हमें जान से प्यारा है, हमें जान से प्यारा है. जय संविधान. जय संविधान. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय महत्वाचं आणि खूपच जबरदस्त माझ्यासाठी सुद्धा एक अभ्यासक्रमाच्या प्रमाणे हे विवेचन होतं. आणि अनेकांचे कमेंट सुद्धा आलेत की जवळजवळ शिक्षक पाहणारे होते आमचे श्रीरंग औरंगाबादला शिक्षक आहेत ते, त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टी खूप चांगला प्रतिसाद दिलाय. आपल्या मनापासून धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. यस. लिव्ह करू ना? एक मिनिट सर.